आभार असेल, कारण सामना 2 षटकांचा, या गोष्टीची नोंद दोन्ही टीम्सनी करून घ्यायची आहे. सामना 2 षटकांचा असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. पॉवर प्ले नसेल या गोष्टीची नोंद करून घ्या. सेमीफायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आईगावदेवी क्रिकेट संघ काजू बांधनपाडा ब आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय सागर स्पोर्ट्स शंभूनगर. असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वो सिकंदर होता है. कोण असेल इथे सिकंदर आणि कोणाला इथे हार पत्करावी लागेल हे मात्र पाहणं महत्वाचं आहे. चारही संघांना ट्रॉफी तर मिळणार आहे, मात्र आपल्या गावामध्ये, आपल्या गावाच्या मंदिरामध्ये कोणता संघ पहिल्या नंबरची ट्रॉफी नेईल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. मॅचला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती महेंद्र पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती आदित्य, नॉन स्ट्रायकर एंड वरती सागर. इथे मिसटॅम्प स्ट्रोक चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आई जरीमरी चषक खांडपे 2025 चा हा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. मोहनदादा गोळे साहेबांचा देखील विशेष असा उल्लेख होणं गरजेचं आहे, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आम्हाला सौजन्य झालेलं आहे. कारण हा तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणार आहे असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे देखील मनापासून आभार असेल, त्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलंय. तर यानंतर होणारी मॅच जय वाघोबा लाभ विपक्ष वीर बजरंग भोंडावडवली. दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. आपण टॉस मिड इनिंग्स मध्ये करू, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर आलेला डॉट बॉल. एकंदरीत 2 षटकांमध्ये इथे कमीत कमी 20 धावा बनवाव्या लागतील. समोर चांगला संघ आहे, त्यांच्या विरुद्ध खेळतायत, 20 धावा बनवाव्या लागतील. स्लोवर 1 चेंडू होता, चेंडूला पिक केलाय, डिपॉझिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चेज मोठी आहे, मात्र बॉल निघून चाललाय दणदण करत. बाउंड्री लाईनच्या बाहेर लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली डेस्टिनेशन पर्यंत. चेंडू सीमा पार. आई जरीमरी चषक चौकार. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही असा पवित्र आजमावला जातोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. पहिला चेंडू 2, दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल आणि त्यानंतर चौकार. कधी गोलंदाजी चांगली होती, कधी फलंदाजी चांगली होत असताना पाहायला मिळेल. सबमरीन डिलिव्हरी होती, फलंदाज इथे बीट झाले होते, यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत आणि 22च्या स्वरूपात 1 धाव इथे टीमच्या टोटल मध्ये येते. अगदी म्हटलं जातं आपल्याकडे आयुष्य जगत आहेत, पैसे येणं गरजेचे, गुगल पे नाही होते, चेक नाही होते, कॅश नाही होते. अगदी त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं आहे. लेग बायच्या स्वरूपात येऊ, एक्स्ट्राच्या स्वरूपात येऊ किंवा मिडल ऑफ द बॅट, धावा येणं गरजेचं आहे आणि धावा येत देखील असताना पाहायला मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 7 या आकड्यावरती. अजूनही 13 ते 15 धावा बनवणं गरजेचं आहे. मिनिमम 20 धावा तुम्ही बनवाल, त्याच वेळेला दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. चांगला चेंडू, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज होतोय, फलंदाज सरप्राइज होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, येत असताना पाहायला मिळेल डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 7 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी इथे महेंद्र करतोय आणि महेंद्रच्या गोलंदाजीवरती पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती सागर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर फेस करत होता, एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळालं. हॅमट करायचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, झालीये मिस्टेक आणि बॉल सीमारेषा पलीकडे. लक फॅक्टर ऑन आणि चेंडू सीमा पार. वाघांची दहाड येतोय. हा खणखणीत A1 क्वालिटीचा जरीमरी चषक चौकार. फलकावरती ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. म्हटलं जातं मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, अरे हारना तो एक दिन मौत से भी है.
फिलहाल अभी तुम लढना सीख लो. प्रयत्न तर करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढावं लागेल, कारण अभी नाही तो कभी नाही. आज जर हरला तर 1 वर्ष या क्रीडा स्पर्धेची वाट पाहावी लागेल. सेमीफायनलची मॅच सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये मॅच जिंकलो तर मेगा फायनल मध्ये देखील तिकीट पक्क होईल. मिस्टॅम स्ट्रोक चेंडू डीप मध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतो, एफर्ट चांगला होता, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि येतोय फलंदाजच्या बॅट मधून हा नेत्रदीपक 4. 4 धावा, चौकार. तीन रन 15 धावा धावफलकावरती. यानंतर होणारी मॅच सेमीफायनल क्रमांक 2 जय वाघोबा लाप विपक्ष वीर बजरंग ढोंडा वडवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. चौकार पाहायला मिळतोय. स्वॅगने केलंय स्वागत. पहिल्याच चेंडूवरती आलेला लक फॅक्टर ऑन करणारा चौकार. इथे देखील मिस्टॅम्प स्ट्रोक आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. एकदा झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक धावेला इथे महत्व दिलं जातंय. संपूर्ण समर्पण फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून देखील दाखवलं जातंय, कारण माहिती आहे इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला खूप जास्त महत्व आहे. एका धावेने मॅच हारताना आम्ही पाहिलेली आहे. त्यामुळे इथे प्रत्येक धावेला आम्ही महत्व देणार आणि तेच पाहायला मिळत आहे. फिल्डिंग असो किंवा बॅटिंग असो, दोघांच्याही माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू. यू मिस आय विल डेफिनेटली इट. एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू. फलंदाजाने एस्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने एस्ट्या वाकवल्यात. पहिला झटका लागतोय बॅटिंग करत असताना. काजू बांधनपाडा ब या संघाला फलंदाज आदित्यचे खेळ संपुष्टात. आदित्य बॅक टू दी पवेलियन. आज आपल्याला पाहायला मिळेल मनोज येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पडे पत्थर पर हथोड़े के गाव, पत्थर भी कभी भगवान नहीं होता. अगदी पाहायला गेलं तर एका दगडाला देखील हातोड्याचे घाव सहन करावे लागतात, त्यावेळेस त्याच्यामध्ये देव पण येतो. अगदी आपल्याला देखील कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, त्याच वेळेस आपल्यातला सर्वोत्तम व्यक्तिमत्व सर्वांसमोर येतो. मग ही मॅच आहे, यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण प्रकारे संपूर्ण समर्पण द्यावा लागेल. त्याच वेळेस तुम्ही कुठेतरी मॅच मध्ये फ्रंट फुट वरती असू शकता. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टिचून मारा आता व्हायला लागलेला आहे. कमबॅक होत असताना पाहायला मिळते. पहिला चेंडू चौकाराला, नो डाऊट एट ऑल. समोरच्यांनी चांगली बॅटिंग केली, मात्र त्यानंतर संघाने माझ्यावरती भरोसा दाखवलाय. अशा परिस्थितीमध्ये मी कमबॅक करेल, तेच इथे पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक आहे. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक. चेंडू हवे मध्ये कट अँड कॉट बाय द कीपर. तू चल मे आय अशा परिस्थितीमध्ये लागतोय. हा दुसरा आदरा बॅटिंग करत असताना काजू बांधनपाडा बया संघाला फलंदाज मनोजची केस संपुष्टात. मनोज बॅक टू दी पवेलियन. नाहीये. कमबॅक होत असताना पाहायला मिळतो. न्यू बॅटर उत्तम येतोय 4थ्या क्रमांकावरती. फुलटॉस चेंडू होता, चूक पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू चालेल लॉंग लेग रिजन मधून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चेंडू चाललाय सीमा पार दन करत. रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेडा पार. आलेला आहे हा F1 क्वालिटीचा जरीमरी चषक. चौकार. 21 धावा धावफलकावरती. विनंती असेल वीर बजरंग ढोंडा वडवली टीम आणि त्या सोबतीला जय वाघोबा लाभ टीम लवकरात लवकर आपण उपस्थित दाखवायची आहे.
विनंती असेल काजू बांधनपाडा ब टीमला आपण फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची, तर ओपनिंग पियर सलामीची जोडी लवकरात लवकर शंभूनगर संघाने देखील पाठवायची. अजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. डोंडा वडोली टीमच्या कॅप्टनचा कॉल असेल. आई जरीमरी चषक असा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आई जरीमरी चषक असं कॉल होता आणि जरीमरी चषक पडलेला. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग ढोंडा वडोली टीमने टॉस जिंकलाय. आपला डिसिजन सांगायचा आहे. फलंदाजी. बॅटिंग करणार आहेत. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये थोडंसं खडतर प्रवास होता, मात्र त्यानंतर एकतर्फी मॅचेस तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. एकंदरीत काय म्हणाल आजच्या दिवसाचा? चांगली गोलंदाजी आमची आणि चांगली स्टार्टही होते, त्यामुळे आम्ही मॅच जिंकतोय. खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप सारे शुभेच्छा. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय. वीर बजरंग ढोंडा वडवली संघाने बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी जय वागोबा लाप या संघाला. ऑनगोईंग मॅच सेमीफायनल क्रमांक पहिली पाहायला मिळेल. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ काजू बांधनपाडा ब आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना सागर स्पोर्ट शंभूनगर पाहायला मिळेल. विनंती असेल लॉंग मध्ये जे प्लेयर आतमध्ये बसलेत तुम्ही बाहेर बसायचे. मित्रांनो थोडंसं बाहेर बसा. विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचं आहे. कुठलीही स्पर्धा भरवायची तर केंद्रबिंदू हे प्रेक्षक असतात. थोडीशी दिलगिरी व्यक्त असेल मात्र तुम्ही देखील सहकार्य करा. विशेष अगदी पाहायला गेलं तर आमचे मोहन मामा असते ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य लाभले आणि त्या सोबतीला विशेष असं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. माझी सरपंच मॅडम अर्थातच भावनाताई विनोद तारे यांच्या माध्यमातून विशेष असं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. सातत्याने आम्ही उल्लेख करतो ना, आज आमची स्त्री फक्त आणि चूल आणि मूल पुरतं मर्यादित नाहीये, तर आज आमची स्त्री इंडियन नेव्ही मध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी कष्ट करत असताना टॉपला पाहायला मिळते. अर्थातच जर पाहायला गेलं तर कॉलेज असतील शाळा असतील त्यामध्ये देखील टॉपर हे महिलाच आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान मॅचला सुरुवात होती. इथे आपण पाहतोय सिंगल धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमचा अकाउंट ओपन होतोय. एक धाव धावफलकावरती. उत्तमचा उल्लेख होणं गरजेचं आहे. पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. तिन्ही दिवसांचा जर विचार केला आणि आजच्या दिवसाचा जरी विचार केला तर उत्तम टॉप 3 गोलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी गोलंदाजी करत असताना टिचून मारा देखील केला आणि त्यासोबतच इकॉनॉमिकल गोलंदाजी ती देखील केली. इथे स्ट्रोक फसलेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. धावेसाठी संघर्ष पाहायला मिळतोय आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 3 पाहायला मिळेल. टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. रिक्वेस्ट असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. अंपायर आपल्याला देखील संदेश असेल टीम मॉडेल घेऊन देऊ नका. तर एक आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. विनंती असेल सदानंद दादा तारे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते लाप चे माजी उपसरपंच सन्माननीय सदानंद दादा भोईर साहेबांचं शुभ सन्मान करायचं. अतिथी देवोभव पाहुण्यांचा आदर सत्कार असे मात्र या स्नोबॉल पाहायला मिळेल. पाहुण्यांचा आदर सत्कार इथे होत असताना पाहायला मिळेल. सदानंद दादा तारे साहेबांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते सदानंद दादा भोईर साहेबांचं शुभ सन्मान करायचे, जे माजी उपसरपंच आहेत लाप येतील. चला स्पीडअप करा. फिल्डिंग टीम थोडंसं सहकार्य करायचं. धावसंख्या धावफलकावरती 4 पाहायला मिळेल.
पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागतीये आणि आपण पाहतोय तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. 5 रन्स 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. उल्लेख होणं गरजेचं आहे आमचे स्कोरर ज्ञानेश्वर दादा मुकाबदम साहेबांचा, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम स्कोररची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगल धाव इथे कंप्लीट झालेली आहे आणि सिंगल वरती समाधान मानावं लागते की काय. हे पाहणं महत्वाचं. फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय पहिला आद्रा. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघाला 6 आकड्यावरती फलंदाज होतोय बाद. मॅचला सुरुवात करायची आहे. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. याच दरम्यान उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये सन्माननीय मुकेशदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ पारितोषिक सौजन्य झालेले असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय ज्ञानेश्वरदादा सुंदर पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. माजी सरपंच खांडपे चिंचवली ग्रामपंचायत आणि दरम्यान आपण पाहू शकतो मुकेशदादा पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफी आपल्याला सौजन्य झालेली असे मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. इथे डॉट बॉल येईल. दहा धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 12 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळते. नुकताच जर विचार केला तर हा तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला ज्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला माहिती जागलं जातं. अगदी कधी कॉल करावा, फक्त एक कॉल आणि त्यानंतर दादांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला मदतीचा हात मिळावा असे आपल्या सर्वांचे लाडके विधानसभा संपर्क संघटक प्रमुख भिवंडी एकंदरीत सन्माननीय हनुमानजी सुंदर पाटील साहेब, त्यांचे चिरंजीव अर्थातच आदेशदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. युवा व्यक्तिमत्व आहेत आणि त्या सोबतीला दमदार आणि दिलदार असणारे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके आदेशदादा पाटील साहेबांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय उद्योजक समाजसेवक मुकेशदादा पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सोबतीला ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला सौजन्य झालंय माजी सरपंच खांडपे चिंचवली. 8 धाव्यांची अजूनही गरज आहे. सन्माननीय ज्ञानेश्वरदादा सुंदर पाटील साहेबांची देखील उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं इथे शब्द सुमनाने असं स्वागत असेल. सेमीफायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. विजयासाठी अजूनही 8 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 8 असं समीकरण पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडलाय, थोडासा वळण घेतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती मात्र टीम हर्डल घ्यायचं नाहीये. 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धाव्यांची गरज.
5 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज सेमीफायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ काजू बांधनपाडा ब त्यांचे विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सीआरए बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू. फलंदाज यावेळेस देखील बीट होतात, मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. या मिस्टेक्स नाहीयेत, हा गुन्हा आहे, कारण सध्याच्या स्थितीला संघ अतिशय बॅकफुटला जाऊ शकतो या चुकांमुळे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 ने पुढे जाते. 15 धावा विजयासाठी अजूनही 4 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. कुठल्या संघाचे हौसले इथे अस्त होतील आणि कुठल्या संघाचे हौसले इथे पस्त होतील, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. इथे देखील कॅचची संधी होती, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. विजयासाठी 6 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. मॅच रोमहर्षकतेने भरलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांचा पैसा वसूल असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जे गाडीमध्ये पेट्रोल टाकून इथे मॅच बघायला आलेत त्यांचा देखील पैसा वसूल होतोय, आणि जे घर बसल्या युट्यूब वरती बघतायत नेट पॅक टाकून त्यांचा देखील पैसा वसूल होत असताना पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक पहिली आणि रोमहर्षकतेने भरलेली ही मॅच. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान कंप्लीट केली जाते सिंगल. लेगबायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय काजू बांधनपाडा ब, दुसऱ्या बाजूला सागर स्पोर्ट्स शंभूनगर असे दोन संघ पाहायला मिळत आहेत. एका संघाने पहिला दिवस गाजवलाय, दुसऱ्या संघाने तिसरा दिवस गाजवलाय. मात्र मेगा फायनल मध्ये कुठला संघ दाखल होईल हे मात्र पाहणं या मॅच वरती डिपेंड असेल. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे सिंगल धाव झाली कंप्लीट. आता समीकरण येऊन ठेपलंय. विजयासाठी 1 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. कुठला संघ इथून मॅच जिंकेल, कुठला संघ मेगा फायनल मध्ये पात्र ठरेल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. कारण म्हटलं जातं जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो, मात्र प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. प्रयत्न इथे करावे लागतील. तुम्ही जर बॅटिंग करताय तर धावा बनवण्यासाठी आणि प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी करतायत तर धावा रोखण्यासाठी. मात्र कुठला संघ इथून मेगा फायनल मध्ये दाखल होईल येणारा 1 चेंडू आपल्याला सांगून जाईल. समीकरण येऊन टेपलंय. येणारा 1 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. ग्रामस्थ मंडळ कांडपे आयोजित आई जरीमरी चषक कांडपे 2025 सेमीफायनल क्रमांक पहिली आणि सेमीफायनलचा थरार कसा असावा तर त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे पाहायला मिळते आपल्याला. 1 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला असं समीकरण. फुलटॉस चेंडू आणि मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी क्रिकेट संघ काजू बांधनपाडा ब संघाने. वेल प्ले टीम, हार्ड लक, टफ लक इथे आपण देणार आहोत. शंभूनगर संघाला मात्र फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. लाभ टीम चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेयर ढोंडा वडवली टीम आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आणि ढोंडा वडवली टीम आपण लवकरात लवकर